जम्मो आपले 200 रुपयाचे पारितोषिक घ्या आणि 1000 रुपये गुगल पे आहेत सनी सोंडे यांच्याकडून. टोटल 1200 रुपये. टोटल 1200 रुपये. वेलपेट जमीर वसी कालोके यांच्याकडून 200 रुपये होते. वाईस स्टार सर्व आपल्याला मैदानात पाहायला मिळते. कॅप्टन परवेज मुकादम आरिफ बगदादी आपल्याला पाहायला मिळतील. इम्तियाज तुर्की आपल्याला पाहायला मिळते या टीम मध्ये. झकरिया आपल्याला पाहायला मिळतील. इफ्राज हवालदार पाहायला मिळतील. नदीम पाहायला मिळतील. पड़ता है हर चीज अपन सीख के नहीं आते. हाँ खेलने का भी तेरे को टाइम है अभी तक बहुत टीम में. स्ट्राइकला जाकीर सरकोत नाशकला समीर बोरकर आपल्याला पाहायला मिळतात. जमीर 11 श्रीवर्धन साठी. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नदीम. मतीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात 40+ टीम मध्ये. तर त्यांना सुद्धा बेस्ट ऑफ लक वाईस स्टार सर्वांकडून. सहा खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवू शकतात. मुक्तिहार सुद्धा आपल्याला दिसत आहेत. नौकरी फलंदाज नदीम सुद्धा पाहायला मिळतात. नदीम पहिले षटक घेऊन जाकीर सरकोस साडी. आणि बगदादी आहेत विकेट कीपिंगला. एक्क्याण्णव धावा पहिल्या स्पर्धेत हायेस्ट आपल्याला पाहायला मिळाला. सेमी 11 श्रीवर्धन संघाकडून पहिला बॉल नदीम. जाकीर साठी मॅच इज ऑन. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. डॉट बॉल येईल. पहिला बॉल डॉट. नदीम यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू दाखवून काढला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे इर्शाद तुर्की. 40+ चांगला अनुभव आहे. एक जबरदस्त खेळाडू. पहिली सिंगल येते. पहिल्यांदा सायगिरी समीर बोरकर यांच्याकडे. फुल जबरदस्त स्ट्रोक. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून आर पार सीमा रेषा पार. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकारांनी खाते उघडले समीर बोरकरचं. 40+. उद्या भंडारी प्रीमियर लीग आपल्याला रनर आउटच्या मैदानात पाहायला मिळेल. 40+ एक खेळाडू प्रत्येक संघात आहे. तर समीर बोरकरला ज्यांनी घेतलं असेल तो आता खुश असेल. कारण उद्याही त्याला फॉर्मचा हा फायदा होईल. भंडारी प्रीमियर लीग मध्ये पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला समीर बोरकरने. फुल टॉस. याही वेळेस चांगला स्ट्रोक आहे. मुक्तार आहेत. हा फंबल होते तिथे. 2 धावा इथे घेतल्या जातील. परवेजने चांगलं बॅकअप केलंय. फेकी येते. 2 धावा इथे मिळतील समीरला. संघाला मिळतील 2. संघाची धावसंख्या पोहोचले
29. सहा धावा पाहायला मिळतात इथे. मुक्त्यार फिरफिरीच्या बॅटमधून तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 37 धावांवर पोहोचले. इर्शाद तुर्कीचं स्वागत केले या स्पर्धेमध्ये. तिसरं षटक सुरू आहे. मागडे ठरली पहिले षटक 15, दुसरं 14. हा यावेळेस मात्र कमबॅक डिलिव्हरी वेग होता. यावेळेस भन्नाट दिशाही चांगली होती. लाईन ही चांगली पाहायला मिळाली. लाईन लेंथनी गोलंदाजी. इर्शाद तुर्की पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. मुक्तियार साडी राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल हा यावेळेस खोलवर टप्प्याचा यॉर्कर चेंडू. इफ्राजला मात्र चकवलं चेंडूने. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा डीप पॉइंटला षटकार पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक. जवळजवळ यॉर्कर लेनचा चेंडू होता पण खोदून काढला ऑफ साइडला. चौकार पाहायला मिळाला. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 41. धावा मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. महागडा ठरते. गोलंदाज इर्शाद तुर्की. एक षटकार, एक चौकार आणि 2 धावा अशा तब्बल 4 चेंडूत 12 आल्यात इर्शाद तुर्कीच्या. फटका आई फसला. इम्तियाज तुर्की झेल टिपतील का इथे? वाह, काय कमालीचा झेल टिपला बाबांनी. 2 मॅच झेल या मॅच मध्ये टिपलेत. अफलातून झेल इर्शाद तुर्की. जय गणेश युट्यूबच्या द्वारे ही स्पर्धा आपण पाहतोय. मला वाटतं याही कॅचची रील बनेल इम्तियाज बाबाची. चांगला झेल टिपला. मुक्तियार बाद होत आहेत. न्यू बॅटर येत आहेत रुपेश चांदवीरकर. रुपेश चांदवीरकर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल इर्शाद तुर्कीचा. कमबॅक डिलिव्हरी राहिली इर्शादची. मुक्तियारला त्यांनी बाद केलं. रुपेश चांदवीरकर. शेवटचा बॉल. फटका ही चांगला आहे. खोल टप्प्याचा होता. खोदून काढलाय. नदी मिळतात चेंडूवर वेगाने. दुसरी धाव. वाह, जाकीर सरकोट काय रनिंग बिटवीन द विकेट केली इथे. जिथे 1 होता तिथे 2 धावा कंप्लीट केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 43 धावा. 43. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी इम्तियाज तुर्कीला पाचारण केले कॅप्टन परवेजनी. आरिफ बगदादी दोघं हे सगळं संघ चालवताना आपल्याला दिसतात. लिडिंग करताना परवेज धावत आले आरिफ पर्यंत आणि आरिफने मग सांगितलं की यस इम्तियाज तुर्कीला. कारण आज इम्तियाजचा दिवस आहे. 2 चांगले झेल सुद्धा टिपलेत आणि ज्या दिवशी जा खेळाडूचा फॉर्म असतो कॅप्टनने त्याचा वापर करणे खूप गरजेचं. आज इम्तियाजचा क्षेत्ररक्षणात फॉर्म दिसलाय.
दोन जबरदस्त झेल टिपले, तर गोलंदाजी चांगली करतील अशी अपेक्षा आरिफ बगदादीची आहे. पाहूया आता कशा प्रकारची गोलंदाजी राहील. तसं पाहिलं तर गोलंदाजी ऑप्शन खूप कमी आहे, पण इकडे मुख्तियार आहेत, तेही चांगली गोलंदाजी करू शकतात. बोर्लीसाठी त्यांनी चांगलं काम केले, पण ते बाउंड्री लाईनला पाहायला मिळतं. नदीमने पहिलं षटक हाताळलं, इर्शादने हाताळलं. इम्तियाज तुर्की गोलंदाजीसाठी पहिला बॉल शेवटच्या षटकातील. फटका चांगला आहे जाकीरचा, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चांगले क्षेत्ररक्षण, पण 2 धावा इथे येतील. जिथे सिंगल पाहिजे होत्या तिथेही डबल धाव येते. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली 45. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली जाकीर. पंचांचा निर्णय याच्या आत रस्ता धरलाय डगआउटचा. फलंदाज बाद इम्तियाज तुर्की. आज जर बघितलं ना तर 3 विकेट दिले पाहिजे इम्तियाज तुर्कीला. एक त्यांनी बॉलिंगनी आणि 2 झेलनी घेतलेत विकेट. खऱ्या अर्थाने ते बॉलरच्या पुढे लिहिले जातील, पण विकेट मात्र इम्तियाज तुर्कीचेच असतील. दोन्ही अफलातून झेल त्यांनी टिपले. इम्तियाज तुर्की बाबा. न्यू बॅटर सुशील. फोर्टीप्लसचा आणखीन एक चांगला खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेस फलंदाजीसाठी आले जमीर 11 श्रीवर्धन कडून. इम्तियाज बाबा जबरदस्त गोलंदाजी. फटका फसला, क्षेत्ररक्षक नदीम, मात्र चेंडू मिळाला नाही. या चेंडू 4 धावांसाठी चौकार. डॉट बॉल. डॉट बॉल येते. आणखीन एक डॉट बॉल इथे. विकेट कीपर कडून पण चूक. त्या जबरदस्त गोलंदाजी, जिथे धावा नव्हत्या तिथे धावा गेल्या. एक बाईच्या स्वरूपात धावा या षटकात आल्या. चौकार सुद्धा विकेटच्या माग नदीम कडून गेला फाईन लेगच्या दिशेने. तोही झेल व्हायला पाहिजे त्या इम्तियाजच्या गोलंदाजीवर. अफलातून गोलंदाजी केली इम्तियाज बाबानी. 8 धावा आल्या. संघाची धावसंख्या 52-53 धावांचं लक्ष असेल. एकावन्न झालेत. 52 धावांचे लक्ष असेल. धावांचं लक्ष असेल वाहिद स्टार सर्व संघाला. 51 धावा केल्या समोरच्या संघाने. इम्तियाज बाबांनी धावांना रोख लावला खऱ्या अर्थाने. पहिल्या 3 षटकात धावा येत होत्या. एक चौकार आला, तो पण बॅटची कट घेतली होती. फाईन लेगला क्षेत्ररक्षकांनी झेल टिपला असता तर इम्तियाज बाबा या खेळाडूंचा रेकॉर्ड आपण जर पाहिलं मागचं उचलून तर प्रत्येकासाठी एक दिवस पुरणार नाही. प्रत्येक
मग प्रत्येकाची एक एक इनिंग मी तुम्हाला थोडक्यात सांगेन, मी पाहिलेल्या आणि मी अनुभवलेल्या. एक तर पहिले ज्यांच्याकडून झेल सुटला, आपण त्यांना बऱ्याच खेळाडूंना प्रेक्षकांना माहिती नाही, नदीम, मी त्यांची इनिंग कारल्याच्या मैदानात पाहिली. नो लॉस 126 चेस केले होते इर्शाद तुर्की आणि नदीमनी. फायनल मॅचला अफलातून खेळ नदीमचा पाहिला होता मी. त्यानंतर आपण पाहिलं तर मेंदुळीच्या मैदानात इम्तियाज तुर्कीची गोलंदाजी, मी स्वतः विकेट किपिंग करताना 6 विकेट घेतली होती इम्तियाज बाबांनी. जबरदस्त गोलंदाजी. त्याचप्रमाणे मला परवेज मुकादमची खेळी दाखवता येईल. रॉयल बोर्लीच्या मैदानात नाईटचे मॅचेस आणि अफलातून खेळ, सर्व संघांनी सामना पराभूत झाला होता, पण परवेजनी अफलातून खेळी केली होती परवेज मुकादमनी. इर्शाद तुर्कीला कोण विसरेल? जिथल्याही कुठल्याही मैदानात जा, सगळ्यात लहानच्या षटकारांचा रेकॉर्ड अजून पण इर्शाद तुर्कीच्याच नावावर आहे. भावाचा तो षटकार मला आठवतो, एकदा रॉयल बोर्लीच्या मैदानात मी नॉन स्ट्राईकला असताना ठोकलेला इर्शाद तुर्कीनी फटका. जे हॉस्टेल आहे रॉयल बोर्लीच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागचं वरचं, त्या हॉस्टेलच्या कंपाऊंडच्या छतावर षटकार ठोकला होता इर्शाद तुर्कीनी. म्हणून हे मोठे खेळाडू आहेत, लेजंड आहेत. आता 40+ ते दिसतात तुम्हाला खेळाडू, पण जबरदस्त खेळ आहेत. आरिफ बगदादी म्हटल्यानंतर शॉर्ट टर्म फुल फटके म्हणजे त्यांचे फेवरेट फटके आपण पाहत होतो आरिफ यानं. लॉंग लेग एरिया त्यांचा फेवरेट एरिया. एक एक खेळाडू एक एक ताकदीचे खेळाडू आहेत. तर इर्शाद तुर्की आणि परवेज मुकादम प्रारंभिक बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. जर्सी नंबर 45 सध्या या जर्सीचा बोलबाला आहे. IPL मध्ये 5 ट्रॉफी जिंकून देणारा रोहित शर्माच्या जर्सीचा कमान परवेजच्या आपल्याला जर्सीवर पाहायला मिळते. 45 52 धावा कराव्या लागतील. पुढच्या मॅचला सुद्धा विनंती असेल, त्यासाठी पोहोचा आपण. चालू सामन्यातून विजयी संघ आसिफ 11 म्हसळा सोबत खेळेल, कारण एक संघ इथे पोहोचला नाही, त्यामुळे म्हसळा संघाला पहिलीच बाय मिळाली. तर चालू सामन्यातून जम्मू 11 सनी बॉयज श्रीवर्धन विपक्ष वाईसचा सर्व मॅच पाहतो. चालू सामन्यातून विजयी संघ आसिफ 11 म्हसळा संघासोबत खेळेल. सेकंडला इर्शाद तुर्की, नॉनस्ट्राईकला परवेज मुकादम. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हसळा संघ सुद्धा या मॅचवर नक्कीच लक्ष ठेवून असेल. आसिफ 11 म्हसळामध्ये आपल्याला आणखीन लेजेंडरी खेळाडू पाहिजेत फिल्डिंग साठी. यस, चला इर्शाद धायरेकर, इम्रान कादरी, परवेज गरडकर यांना आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. पुढच्या मॅचला इम्रान भाई अर्थात छोटू भाई यांना सुद्धा आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅचला. ची जरी स्पर्धा असली तरी अप्रतिम खेळ पाहायला मिळाले. सर्वच खेळाडूंचा दाद द्यावी लागेल. प्रत्येक खेळाडूला सलाम आहे, सॅल्यूट आहे, कारण प्रत्येक खेळाडू हा आपल्या काळातील लेजेंडरी खेळाडू होता. म्हणून आज 40+ मध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. जमीरने काय फलंदाजी केली. तब्बल या स्पर्धेत 2 मॅच मध्ये वैयक्तिक 100 धावा कुठल्यात जमीरने समी 11 साठी. तर इथे 52 धावा गोलंदाजीसाठी जमीर दादे आपल्याला पाहायला मिळतील. पहिले षटक घेऊन हेही मोठं नाव आहे. सनीबाई श्रीवर्धन साठी कफलातून खेळ त्यांनी केला होता. इर्शाद तुर्की असते सायकला. 52 धावा. पहिला बॉल फटका चांगला. रॅपिड पॉइंट वरून क्षेत्ररक्षक आहे. धावा येतील. रुपेश चांदविलकर चेंडूच्या माग. 2 धावा इथे येतील. 2 धावा.
बॅकअप चांगला आहे इथे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. इर्शाद तुर्की, परवेज मुकादम यांच्या रनिंग बिटवीन द विकेटवर इम्तियाज तुर्की नाराज आहेत. ते सांगतात मी मैदानात असतो तेव्हा 3 धावा घेतल्या असत्या. हो सुरेख गोलंदाजी. और पिछलांचा चेंडू, मोठा फटका खेळायचा इरादा होता इर्शाद तुर्कीचा. यावेळेस मात्र स्वतःला ब्लॉक करून घेतला. डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ झालाय. 52 धावा, अजून 50 कराव्या लागतील उर्वरित 16 चेंडूवर. 22 चेंडू त्या 50. स्लोवर वन पिक केलाय, घुटना टेक, फटका चांगला आहे. स्लोवर वन पिक केला, षटकार. इर्शाद तुर्कीचा सिग्नेचर स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा संख्या 8. चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. पुढचा बॉल, बॅटची कडा घेतली, इनसाइड एज, विकेट किपरला पण बीट केलं जाकीरला. डॉट बॉल येतोय. चॅम्पियन स्पोर्ट्स आराठी आमचे मित्र नासर बालदार यांचं या स्पर्धेनिमित्त हार्दिक हार्दिक स्वागत. समीर चांगला गोलंदाज आहे, अनुभव प्रचंड आहे त्याच्याकडे. 8 धावा. पुढचा बॉल खेळण्यास सज्ज आहे. 4 चेंडू झाले, 2 चेंडू बाकी आहेत. 8 धावा आल्या जमीर इर्शाद साठी. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे पण गॅप प्रॉपर आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू फरार, सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय फ्रेंड्स ग्रुप वालवटीचा हा चौकार, अर्थात वायसार सर्वासाठी इर्शाद तुर्कीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 12. 52 पाहिजे होत्या, अजून 40 कराव्या लागतील. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 12 धावा इर्शाद तुर्कीने केल्या. 5 चेंडूंचा सामना केलाय. जमीन पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन इर्शाद साठी. हा आणखीन एक आडव्या पट्ट्यात खेळण्यात तयार होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. एक सिंगल येईल. ओहो, दुसरी धाव घेण्याचा कुठलाही निर्णय नाही, कुठली इच्छा नाही. एकच धाव घेतली इर्शादने. सिंगल. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या 13. एक 2 धावा. या धावा खूप महत्वाच्या ठरतील. शेवटच्या षटकातल्या धावा आहेत ना, या वाईटसार सर्वाला चेसिंग करताना शेवटच्या षटकात काय इक्वेशन येईल तेव्हा आठवतील. कारण खराब क्षेत्ररक्षण झालं. नदीम कडून तो चौकार गेला, आरिफ कडून एक सिंगल गेला, इथे मुख्तियार कडून एक डबल गेली, सिंगल जे होते तिथे. तर त्या 7-8 धावा आहेत ना, या नंतर जेव्हा चेसिंग करताना शेवटचं षटक येईल त्यावेळेस वाईटसार सर्वाला डोकेदुखेही ठरू शकतील. तर त्यासाठी आता धावून धावा घ्याव्या लागतील. पण इथेही लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. एकच सिंगल आली गोलंदाजीसाठी. सुशील गोलंदाजीसाठी. सुशील. हो, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, हाय हँडसम षटकार. इर्शाद तुर्कीचे षटकार पाहिजे ना, तर उंच पण आणि लांब पण, ही ताकद आहे, ही ओळख आहे इर्शाद तुर्कीची. या खेळाडूच्या नावावर सगळ्यात लांब षटकार प्रत्येक मैदानात जिथे जिथे मी त्याच्यासोबत खेळलोय पाहिलंय
तिथं तिथं मोठे मोठे षटकार त्याच्या बॅटमधून मी पाहिलेत. अर्थात बॉल आकाशात गेला का एवढा छोटा गोटी एवढा दिसतो, इतके उंच फटके मारतात इर्शाद तुर्की. हा षटकांनी धाव संख्या 18, 19 धावा. हा फटका चांगला नाही आहे, नाराज आहेत. सिंगल धाव धावली पण नाहीये, एक सिंगल धाव धावत नाहीये. इथे नाराज आहे डगआउट मध्ये बाकीचे खेळाडू, कारण सिंगल धाव धावत का नाहीत. इम्तियाज तुर्की यांची चिडचिड सुरू आहे. 19 धावा. सुशील चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या षटकार आल्यानंतर हा बॉल चांगला टाकलाय त्यांनी, कमबॅक डिलिव्हरी राहिली. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे सुशील इर्शादसाठी. हा कोठून काढलाय चेंडू, फटका चांगला आहे, गॅपही आहे. एक धाव तर कंप्लीट केले. इथे 2 धावा इथे येतील का? आता मात्र परवेजनी थांबवले. 2 धावा व्हायला पाहिजे होत्या, एकच सिंगल येईल. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं ना तर 2 ते 3 धावा कमी धावल्या. जिथं 3 होत्या तिथे 2 धावल्या, जिथं 2 होत्या तिथे 1 धावलेत. तर इथे धावसंख्या झाली 20, अजून करायच्या 32. बाकीच्या 15 चेंडूत 32 करायच्यात. फटका चांगला परवेजचा, वाह कव्हर मध्ये हा स्ट्रोक देखणार. क्षेत्ररक्षक येईल. ओहो, एकच धाव. धावा धावत नाही आहेत. ह्या धावा तुम्हाला नंतर लक्षात येतील, वेळ गेली नाही अजून. एकवीस धावा. फटका बसलाय, झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक चेंडू नाही ते एकच धाव धावली असती. याही वेळेस 2 धावा आल्या. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली 24. पाणी घेऊन जा, खेळाडूंसाठी पाणी घेऊन जा. चला वाजता सर्व अतिरिक्त खेळाडू पाणी घेऊन जा आपल्या खेळाडूंसाठी. 24 झालेत. 52 धावांचं लक्ष आहे. हा रुपेश 24 52 धावांचं लक्ष आहे. 12-28. एकावन्न झाले अखेर. लास्ट बॉलचा रन पकडून 51. 52ची विन. अकरा धावा आल्या पहिल्या षटकात, 13 आल्या जमीरच्या. सुशीलच्या षटकात 11 आल्या. आता रुपेश चांदवडकर गोलंदाजीसाठी आले. मैदानात ड्रिंक्सची ट्रॉली गेले. वाईस स्टार सर्वांसाठी परवेज मुकादम आणि इर्शाद तुर्की फलंदाजीला. फलंदाजी मोठी आहे. जर आपण पाहिलं तर हरी बगदादी आहेत, इन फॉर्म फलंदाज आहेत. इम्तियाज तुर्की आहेत, फलंदाजी करू शकतात. मुख्तियार आहेत, नदीम आहेत, अनुभव खूप आहे, प्रचंड आहे. जकरिया भाई सुद्धा चांगली फलंदाजी करतात. बारा चेंडूत आता 28 धावांची गरज आहे वाईस्ता सर्वांसाठी. रुपेश चांदविडकर इर्शाद तुर्कीसाठी. पहिला बॉल. हा फटका चांगला लो राहिला. चेंडू क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने, जबरदस्त क्षेत्ररक्षण. फेकी पण इथेही एकच धाव धावली. खालीद जबरदस्त क्षेत्ररक्षण खालीदचं. फेकी पण चांगली केली त्यांनी. धावसंख्या 25. 11 चेंडू 27 आता पाहिजेत. सायकला परवेश. डॉट बॉल
आता मॅच मात्र व्हायचा सर्वांसाठी फसताना दिसते. हा डॉट बॉल महत्वाचा ठरला. 25 धावा 27-10 चेंडूत करायचे आहेत आता. रुपेश चांदविडकर स्ट्राईकला. रुपेश अहो बॅटची कडा विकेट घेतला रुपेश चांदविडकरनी. इथे फलंदाज परवेज बाद होत आहेत. न्यू बॅटर इन होताना पाहायला मिळत आहेत. आरिफ बगदादी परवेज. या मॅच मध्ये चांगला खेळ झाला नाही परवेज यांच्याकडून. बॅटवर बॉल येत नव्हता, झुंजताना दिसले. आरिफ बगदादी न्यू बॅटर. आता मॅच अडचणीत आहे वायस्टार सर्वांसाठी. ज्या सिंगल डबल होत्या त्या धावल्या नाही. खराब क्षेत्ररक्षण. आता ती सगळी गणित यांची गोळाबेरीज करावी लागेल. 25 धावा झाल्यात. आरिफ आहे पण इर्शाद तुर्की आहेत इन्फॉर्म, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आलाय. डॉट बॉल पण खेळलेत इर्शादनी. रुपेश चांदविडकर पहिल्या 3 चेंडूत फक्त 1 धाव दिली आणि 1 विकेट सुद्धा घेतला. आरिफ बगदादी गार्ड घेतले पंचांकडून. आपण पाहिले अशा प्रकारे गार्ड घेताना बेल्स घेऊन ठोकून गार्ड घेतात वेस्ट इंडिज प्लेयर आपण पाहिले. तशा प्रकारे आरिफ बगदादी यांची एक वेगळी स्टाईल आहे. गार्ड घेण्याचा स्टान्स तयार करतात, पुरा वेळ घेत आहेत आणि सज्ज होत आहेत. फटका पहा बॅकवर्ड पॉइंट वरून देखणा स्ट्रोक. जाईल का चेंडू सीमा पार. क्षेत्ररक्षक जबरदस्त धावपळ करतायत पण चेंडू जातो सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. हा संजीवनी चौकार वायस्टार सर्वांसाठी. संघाची धावसंख्या आहे 29. 1-29. परवेज मुकादम माघारी परतले. इर्शाद तुर्की मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा झाल्यात. 23 धावा अजून करायचे आहेत. पुढचा बॉल डाव्या साईडच्या बाहेर. ऑन साईडला नाही, वाईट नाही आहे. स्टंपच्या वरून हा चेंडू पंच सांगतायत. डॉट बॉल. काय घडते मैदानात. हरीफची रिॲक्शन थोडीशी वेगळी पाहायला मिळाली. हा डॉट बॉल महत्वाचा ठरला. 23 पाहिजेत. 7 बॉल आता 23. हा फटका बसलाय. 7 बॉल 23. हो झेलही सुटलाय. 1च धाव. धावा झाल्या 30. आता 6 चेंडू 22. 6 बॉल 22. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 11 आणि रुपेशच्या ह्या षटकात आल्या फक्त 6. त्यामध्येही 1 चौकार येऊन 6 धावा आल्यात. आता मॅच अडचणीत आहे. जमीर 11 जम्मू 11 सनीबाई श्रीवर्धन साठी मॅच आता बनलाय. उसका नाम क्या, मोटू का नाम क्या रे? नासर. नासर मर गया है ना. 6 बॉल 1 बॉल से 5 रन आया. हो जाएगा, बराबर जाएगा उधर.
ना वो उधर देंगे उससे बहुत टाइम से मांगा था तो ये वो मांगेगा तो देंगे। गोलंदाजीसाठी खालिद शेवटचं षटक घेऊन खालिद फटका चांगला आरिफचा पहिल्याच बॉलवर लॉंग लेग बाउंड्री लाईन वरून वन बाउंड चौकार 4 धावा या हे क्षेत्र आरिफचं आहे इथे शॉर्ट ऑफ पुल्स फटके त्याचे पेटल स्ट्रोक आहेत जबरदस्त खेळ चौकार आलाय पहिल्याच बॉलवर संघाची धावसंख्या 18 पाहिजे आहेत आता 5 बॉल 18 5 बॉल 18 5 बॉल 18 इथे मॅच आहे चला थोडं फास्ट घ्या आपल्याला अजून 3 मॅचेस खेळवायचे आहेत 4:45 झालेत मित्रांनो 5 बॉल 18 ओहो टोएडला लागला चेंडू इथे स्ट्राईक चेंज केली नाही 4 बॉल 18 4 बॉल 18 4 बॉल 18 आता 3 षटकारांची गरज आहे 4 बॉल मध्ये 3 मोठे हिट खालिद खोदून काढलाय आता मॅच गेलाय 3 बॉलला 3 षटकार टोका लागतील इर्शाद तुर्कीला 3 बॉल 17 धावा पाहिजे आहेत खराब फलंदाजी रनिंग बिटवीन द विकेट डॉट बॉल एक सिंगलला जे महत्व दिले नाही ते आता शेवटच्या क्षणात त्या धावा आता अंगलट आल्यात व्हाईट स्टार सर्वाच्या 3 बॉल 17 इर्शाद तुर्की इर्शादवर अजूनही भरोसा आहे व्हाईट स्टार सर्वाच्या संघाला कारण इर्शाद आहे तर सगळं काही शक्य आहे खालिद 3 बॉल 17 कशा प्रकारची आता गोलंदाजी होईल खालिद चला मॅच सुरू ठेवा सर 3 बॉल 17 हा पहिला आलाय का उंच आहे झेल नाहीये पण आता या झेल टिपला काय आणि सुटला काय येता इतकं महत्व नाहीये आता 2 बॉल 17 पाहिजेत खूप उंच मारला इर्शादने खूप लांब मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जास्त उंच गेला 2 चेंडू 2 17 हाई फटका फसलाय एक बॉल 17 पहिल्या षटकात 13 आल्या होत्या वाटलं होतं 1 साइडेड मॅच होईल परवेज आणि इर्शाद जेव्हा खेळत होती इर्शादनी 2 षटकार ठोकले होते खालिद हा खूप लांब आहे षटकार अर्थात 10 धावांनी सामना पराभूत झाला आणि हा धावा मी समालोचनात सांगितल्यात कुठे कुठे गेल्या व्हाईट स्टार सर्वासाठी चला टॉस साठी या जम्मू 11 सनीबाई श्रीवर्धन चला लगेच टॉस साठी आसिफ